नमस्कार. आज मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दोस्तांनो, मी सौरभ सोनवणे. तुम्ही जर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती नसाल तर ॲड व्हा. हा माझा नंबर आहे. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट, या दोन गोष्टी मला पाठवा. आपले जे लेक्चर्स होतात त्याचा फ्री तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याचे अलर्ट्स भेटत जातील. सुरुवात करूया. 7 महत्त्वाचे मुद्दे पैकी आधी जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याच्यामध्ये टोटल 6 मेंबर्स असतात. 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आणि 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं, इन्क्लुडिंग गव्हर्नर हा त्याच्यातच असतो. गव्हर्नर हा या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा मुख्य असतो. बेंचमार्क रेट डिसाईड करणं हे या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं महत्त्वाचं योगदान असतं, काम असतं. यांनी जे काही रिकमेंडेशन दिलेले आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ऐकावेच लागतात. दर 2 महिन्याला ही मंडळी भेटतात. बाय मंथली यांची मीटिंग होत असते. आधी क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला व्हायची, आता बाय मंथली होते. मग आता ही जी बैठक आज झालेली आहे, नक्की त्याच्यात काय काय बाहेर आलेलं आहे त्याला बघूया. सर्वात पहिला मुद्दा, त्यांनी रेपो रेट अनचेंज ठेवलेले आहेत. कोणताच प्रकारचा बदल केलेला नाहीये. मागच्या वेळेला रेपो रेट त्यांनी बदललेला होता, 0.25 ने कमी केलेला होता. त्याचे इम्पॅक्ट अजूनपर्यंत अर्थव्यवस्थेत पोहोचलेत की नाही हे त्यांना जाणून घ्यायचंय. दॅट्स वाय कदाचित त्यांनी बदललेले नसावेत असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरा खूप महत्वाचा मुद्दा, त्यांनी याद्वारा न्यूट्रल हा संदेश मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं दिलेला आहे की आम्ही कोणत्याच गोष्टी बदलत नाही आहोत. आता आरबीआय जो डेटा येतोय तो क्लोजली मॉनिटर करणार आहे आणि त्यानंतर आरबीआय त्यावरती काम करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा, ते म्हणतात आहेत की इन्फ्लेशन हे येत्या काळामध्ये वाढू शकतंय. त्यांनी असं सांगितलंय की सीपीआय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, फायनान्शियल इयर 27च्या Q1 मध्ये 4% जाऊ शकतंय आणि Q2 मध्ये 4.2% जाऊ शकतंय. असं का झालेलं आहे तर त्यांचं मत पडलंय की जे प्रिशियस मेटल्स आहेत, उदाहरणार्थ गोल्ड, सिल्वर, यांच्यामध्ये ज्या प्राइस हाईक झालेल्या आहेत त्याचा परिणाम हा पडू शकतो आहे असं त्यांचं मत यामध्ये आहे. पुढे ग्रोथ रेट, जो सगळ्या परीक्षांसाठी महत्वाचा आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनुसार ग्रोथ रेट काय ठरवण्यात आलेला होता तर फायनान्शियल इयर 27च्या Q1 मध्ये भारताचा ग्रोथ रेट हा 6.9% असेल. Q2 मध्ये हा 7% जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हटलं की हा स्ट्रॉंग आहे. डोमेस्टिक डिमांड आणि पॉलिसी सपोर्ट हे व्यवस्थित आहेत आणि त्यामुळे हा जो आपला ग्रोथ रेट आहे तो स्ट्रॉंग आहे. आणि परत एकदा त्यांचं म्हणणं पडलेलं होतं की भारत हा फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी यामध्ये आहे. दोस्तांनो, इकॉनॉमिक गोष्टींमध्ये जर भारताच्या अर्थव्यवस्थेला सांगायचं तर गोल्डीलॉक अर्थव्यवस्था असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतीय अर्थव्यवस्थेला म्हटलेलं आहे. यामध्ये भारताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था संतुलित स्थितीत आहे, मजबूत वाढ आणि महागाई नियंत्रणात आहे. दॅट्स वाय या अर्थव्यवस्थेला त्यांनी गोल्डीलॉक्स असं नाव दिलेलं होतं. दोस्तांनो, याच्यात त्यांनी सांगितलंय की आपलं जे एक्सटर्नल सेक्टर आहे आणि ज्या ट्रेड डील्स आहेत त्याच्यामुळे भारताला येत्या काळामध्ये खूप चांगला फायदा हा होऊ शकतोय. ज्याच्यात त्यांनी इंडिया EU आणि इंडिया US या दोन्ही ट्रेड डील बद्दल भाष्य केलेलं होतं. दोस्तांनो, शेवट आणि खूप महत्वाचा शेवटचा पॉईंट तो म्हणजे ग्राहक संरक्षणाबद्दल त्यांनी एक उपाययोजना सांगितलेली आहे. बऱ्याच वेळेला बँका एखाद्या कस्टमरला चुकीची वस्तू विकतात, त्याला मिस सेलिंग असं म्हणतात. किंवा कर्ज वसुली या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला बघा ना, तुम्ही एखादं कर्ज घेतलं आणि त्या लोकांनी तुम्हाला फोन करून करून परेशान केलं, असं जर तुमच्याबद्दल झालं तर यात ते लवकरच नवीन गोष्टी घेऊन येणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. आणि जवळपास 25,000 पर्यंतची नुकसान भरपाई आम्ही कस्टमरला देऊ हे देखील त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय होतंय ते लवकरच आपल्याला कळेल. मी सौरभ सोनवणे. आपलं हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती नसाल तर नक्कीच ॲड व्हा. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी एक प्रश्न, दोस्तांनो, आता जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 4 डेप्युटी गव्हर्नर्स आहेत त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.